उद्या आहे लक्ष्मीपूजन, दिवाळीचा सर्वात खास आणि महत्वाचा दिवस। तर उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आवर्जून आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे। परंतु त्या अगोदर आपण लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे ते बघूया। अनेक जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे 31 तारखेला करायचं आहे की 1 तारखेला करायचं आहे। अमावस्येची सुरुवात आज म्हणजे 31 तारखेला दुपारी 3:52 होणार आहे आणि उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबरला 6:16 अमावस्येची समाप्ती होणार आहे। 1 नोव्हेंबरला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। तर लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळामध्ये केले जाते। प्रदोष काळामध्येच लक्ष्मीपूजन करण्याला अतिशय महत्व आहे। तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा उद्या संध्याकाळी 6:04 पासून तर 8:35 पर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा असणार आहे। तर या काळामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन हे करू शकता। तर उद्या माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला आवर्जून दिवसभरामध्ये काही खास कामे करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील, तिचं आगमन हे चांगल्या प्रकारे आपण आपल्या घरामध्ये करू शकू। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्या माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला काय खास असे कामं करायचे आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल। तर उद्या सकाळी जेव्हा आपण उठल्याच्या नंतर आपल्याला आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे, त्यावरती आपल्याला कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। स्वस्तिक आपण रांगोळीने काढत असतो, पण उद्या खास सणाच्या दिवशी कुंकाने स्वस्तिक काढा, त्यामध्ये 4 थेंब द्या। त्यानंतर ज्या मोठ्या उभ्या रेषा असतात त्या देखील काढा। स्वस्तिक हे समृद्धीचं प्रतीक आहे, ज्या उभ्या रेषा असतात त्या मर्यादेचं प्रतीक आहे। त्यामुळे उद्या स्वस्तिक हे कुंकाने आवर्जून काढा। दिवाळीची आपली साफसफाई ही झालेलीच आहे, परंतु उद्या अमावस्या असल्यामुळे थोडी तरी साफसफाई तुम्ही नक्की करा। थोड्या ज्या वस्तू आहेत त्या इकडे तिकडे थोडी तुम्ही मूव्ह करू शकता, म्हणजे तुमचे जे फर्निचर असेल किंवा घरातल्या काही वस्तू असेल, तसं तर आपण थोडंफार उद्या साफसफाई ही स्वच्छता ही करतोच। तर तुम्ही जेव्हा ही साफसफाई कराल तेव्हा तुम्ही तुमच्या गुरूंचा मंत्राचा जप करायचा आहे। तुमचे जे कोणी गुरु असतील, तुम्ही ज्या गुरूंना तुम्ही भजत असाल, ज्येष्ठ देव जे असेल त्यांचा मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। तर थोडी साफसफाई कराल, तर सामान इकडे तिकडे जेव्हा तुम्ही मूव्ह कराल तेव्हा तुम्ही आवर्जून गुरूंच्या मंत्राचा जप करा, कारण की गुरूच्या मंत्राचा जप केल्यामुळे त्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी ही येते आणि ही पॉझिटिव्ह आपल्या एनर्जी जी आहे ते आपल्या घरामध्ये पसरते। त्यामुळे उद्या खास करून आपण गुरूंच्या मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हाही तुम्ही साफसफाई कराल, तर थोडंफार आपण आता सगळी स्वच्छता आपली झाली असली तरी सुद्धा थोडे जाळे घरामध्ये होतातच। एक 8 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये जाळे लागायला सुरुवात होते। एक वरवरचा हात तुम्ही फिरून घ्याल तेव्हा तुम्ही तुमच्या गुरूंचा मंत्राचा जप नक्की करा। त्यानंतर जेव्हा आपला मेन डोअर जो असतो त्यावरती फुलांचं, आंब्याच्या पानांचं, झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानाला खूप महत्व आहे। त्यामुळे झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण हे नक्की लावा। तसंच आपण आर्टिफिशियल हे खूप तोरणं लावत असतो, परंतु आज आवर्जून म्हणजे दिवाळीच्या दिवशी, सणांच्या दिवशी आंब्याची पानं, झेंडूचे फुलं आणि अशोकांच्या पानांचा देखील खूप मान आहे। त्यामुळे आवर्जून हे तोरण तुम्ही लावायचं आहे। खूप घाई असते दिवाळीच्या दिवशी, तरी पण सकाळी छोटीशी रांगोळी काढा, त्यानंतर 3-4 वाजता ही मोठी रांगोळी काढत असतो। रांगोळी काढल्यामुळे आपल्या घरामध्ये चांगले गुड व्हायब्रेशन हे निर्माण होतात। त्यामुळे आवर्जून दिवाळीच्या दिवशी म्हणजे सकाळी खूप घाई असते तरी सुद्धा छोटीशी रांगोळी आदल्या दिवशीची पुसून टाकून नवी रांगोळी काढायची आहे आणि संध्याकाळी वेळी देखील आपल्याला नवीन ही रांगोळी काढायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये चांगले व्हायब्रेशन निर्माण होतात। त्यामुळे आवर्जून रांगोळी ही काढायची आहे। त्यानंतर आपल्या घरात ज्या काही भिंती आहेत, तर प्रत्येक रूम मध्ये आपले जेवढे रूम असतील, म्हणजे तुमचे 2 रूम असो, 4 रूम असो किंवा 8 रूम असो, प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे। कुठल्या दिशेवरच्या भिंतीवर तुम्ही काढू शकता, परंतु आवर्जून उद्या स्वस्तिक हे नक्की काढा। स्वस्तिक काढू शकता तुम्ही, ओम देखील काढू शकता। जे आपले धार्मिक जे सिंबल आहेत ते आवर्जून उद्या नक्की काढा। तुम्ही कुंकाने काढू शकता। तुम्हाला जर का कुंकाने काढायचे नसतील, तुम्हाला असं वाटत असेल की कुंकाने जर काढलं समजा तर चांगलं दिसणार नाही किंवा तसे तर ते आपले जे सिंबल आहेत ते चांगलेच दिसतात, जे आपले धार्मिक आहेत, परंतु तुम्हाला कुंकाने काढायचे नसेल तर तुम्ही गंगाजलाने काढू शकता किंवा गुलाब पाण्याने देखील तुम्ही ते स्वस्तिक काढू शकता। पाण्याने काढलं तर ट्रान्सपरंट असते, ते दिसणार देखील नाही, परंतु उद्या आवर्जून प्रत्येक रूम मध्ये कुठल्याही दिशेच्या भिंतीवरती तुम्ही स्वस्तिक हे नक्की काढा। आपल्याला या दिवशी 21 दिवे लावायचे आहे। तुम्ही 21 पेक्षा जास्तही लावू शकता, तुम्ही 27 दिवे देखील लावू शकता। आपण धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे हे लावले होते, तर आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जास्त दिवे लावायचे आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण 13 दिवे यासाठीच लावतो की उत्तरोत्तर आपली प्रगती ही वाढत जावी, 13 पटीने वाढावी। आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही 21 किंवा 27 दिवे लावण्याचा नक्की प्रयत्न करा। तुमच्या देवघरामध्ये एक सगळ्यात पहिला दिवा देवघरामध्ये लावायचा आहे, त्यानंतर तुळशी जवळ लावायचा आहे, त्यानंतर मुख्य दरवाजाच्या जवळ 2 दिवे लावायचे आहे। आपण सगळीकडे दिवे जिथे जिथे लावू शकतो तिथे लावायचे आहे। आवर्जून तुम्ही तुमचे जे वॉशरूम असते, म्हणजे टॉयलेट बाथरूम, तिथे देखील दिवा हा नक्की ठेवा। बाथरूम मध्ये देखील एक पंती ठेवा। आपल्याला दिवे हे जे दिवे आहेत
तसं तर तुम्ही आर्टिफिशियल दिवे आणले असतील, समजा आता मेणबत्तीचे जे कॅन्डलचे दिवे देखील बाजारामध्ये मिळतात ते देखील तुम्ही लावू शकता. परंतु हे जे 21 दिवे किंवा 27 दिवे आहेत ते तुम्ही आवर्जून पंत्या म्हणजे मातीचेच दिवे लावण्याचा प्रयत्न करा. तसंही मातीच्या दिव्यांनाच दिवाळीमध्ये खूप जास्त महत्व आहे. बाथरूमच्या जवळ नक्की दिवे लावा. जे कॉर्नर असतात, आपले जे कोपरे असतात, तिथे देखील दिवा लावा, कारण इथे जास्त निगेटिव्हिटी ही पसरलेली असते. त्यामुळे कोपऱ्यांमध्ये देखील दिवे लावण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि महिन्याच्या अमावस्याला देखील तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर तरी एक दिवा तरी आवर्जून लावा. म्हणजे एवढे दिवे लावणं शक्य होणार नाही, परंतु एक दिवा तरी आवर्जून अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर हा नक्की लावावा. त्याने देखील आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते, निगेटिव्हिटी कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे एक दिवा हा अमावस्येच्या दिवशी कुठल्याही महिन्याची अमावस्या असो नक्की लावण्याचा प्रयत्न करा. तर दिवाळीच्या दिवशी जागरण करण्याला देखील खूप महत्व आहे. तुम्ही दिवाळीची पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही श्रीम या मंत्राचा जप करू शकता. मी एक व्हिडिओ देखील त्याबद्दल बनवला आहे की दिवाळीची आपली पूजा झाल्याच्या नंतर कुठल्या कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहे. श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर जे कनकधारा स्तोत्र आहे त्याचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. तर तो देखील तुम्ही व्हिडिओ बघा की तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या मोबाईलवरती लावून देऊ शकता, त्याचं तुम्ही श्रवण करू शकता. किंवा महालक्ष्मी मंत्राचा जप देखील दिवसभर आपण आपल्या घरामध्ये हा उद्याच्या दिवशी चालू ठेवायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल, तिचा वास आपल्या घरामध्ये चिरकाल राहील, स्थायी स्वरूपामध्ये राहील. अशा गोष्टी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्याच गोष्टी उद्याच्या दिवशी करायच्या आहे. घरामध्ये उद्या वादविवाद होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. की आता कोणी जर एक व्यक्ती, आता भरपूर कामं असतात, बायकांची देखील चिडचिड होते, मुलांना सुट्ट्या लागलेल्या असतात, घरामध्ये खूप धावपळ असते उद्याच्या दिवशी, तर खूप अशी चिडचिड होण्याची शक्यता असते. परंतु एकाने चिडलं तर एकाने शांततेने घ्यायचं, म्हणजे घरामध्ये वाद होणार नाही. शक्यतो भांडण टाळण्याचा प्रयत्न करा. कुठले काही प्रॉब्लेम जर असेल तर आपण नंतर तो बोलून हा सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे वादविवाद होणार नाही याच गोष्टीकडे आपल्याला उद्या लक्ष द्यायचं आहे. कारण जिथे वादविवाद असतो, कटकट असते किंवा स्वच्छता नसते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला अतिशय आनंदाने उद्याचा दिवस घालायचा आहे. माता लक्ष्मीच्या स्मरणामध्ये, भगवान विष्णू यांच्या स्मरणामध्ये. मला कमळ हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही उद्या एका प्लेटमध्ये तांदळाने बनवू शकता कमळ, किंवा हरभऱ्याची जी डाळ असते त्याने सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर ह्या दोन्ही ज्या वस्तू आपण पूजेमध्ये ठेवू, त्याच्याजवळ एक स्पेशल दिवा लावायचा आहे. आणि नंतर ह्या ज्या म्हणजे हे जे कमळ आपण बनवलं आहे ते तुम्ही तांदळाने बनवा किंवा हरभऱ्याच्या डाळीने बनवा. नंतर तुम्ही ते तुमच्या स्वयंपाकघरामध्ये यूज करू शकता, खाण्यासाठी आपण ते यूज करू शकतो. तुम्हाला या दोन्ही गोष्टी जर का शक्य नसेल तर एका पेपरवरती कमळाचा फोटो काढून देखील तुम्ही तो माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये हा ठेवू शकता. आणि नंतर तो पेपर पूजा झाल्याच्या नंतर एखाद्या मातीमध्ये विसर्जन करून द्यायचं आहे. आणि किंवा हरभऱ्याने तुम्ही कमळ काढत असेल तर तुम्ही अष्टकमळ काढलं तरी सुद्धा चालते. उद्याच्या दिवशी झाडूचा उपयोग हा करायचा नाही, प्रदोष काळात तर नाहीच नाही. सकाळी तुम्ही एकदा साफसफाई केल्याच्या नंतर तुम्ही दिवसभरात शक्यतो झाडूचा वापर करणं हा टाळा. आणि त्यानंतर जेव्हा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपण पूजा करू, म्हणजे आता खूप सारे फुलं पडतात किंवा काही कचरा पडतो, पूजा करताना आपण थोडं सामान इकडे तिकडे ने आण करत असतो, त्यामुळे घरामध्ये कचरा हा होतोच होतो. छोटे मुलं असतात ते काहीतरी घाण करून ठेवतात. परंतु झाडूचा वापर हा प्रदोष काळामध्ये करायचंच नाही. तसंही आपण संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये झाडूचा वापर करणं नाही, माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते, त्यामुळे शक्यतो आपल्याला झाडूचा वापर हा करायचाच नाही. तुम्ही हलक्या हाताने तुम्ही एखाद्या कपड्याने ती जागा साफ करून घेऊ शकता. मीठ टाकूनच तुम्ही फरशी उद्याच्या दिवशी पुसायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील सकाळी तुम्ही थोडंसं मीठ टाकून त्याने देखील आंघोळ करू शकता. जे खडे मीठ असते किंवा समुद्र मीठ आपण ज्याला म्हणतो, त्याचा वापर आपण फरशी पुसताना आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील करू शकतो. एक गोष्टीचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे की घराच्या बाहेर आपल्या खूप चपला पडलेल्या असतात, म्हणजे आपण कामामध्ये असतो, दिवाळीच्या दिवशी भरपूर कामं असतात आणि खूप जणांची ये जा घरामध्ये चाललेली असते. दिवाळीचा दिवस आहे, सणाचा दिवस आहे आणि भरपूर गोष्टी आपल्याला पूजेच्या साहित्यामध्ये लागतात किंवा पूजेमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात ते आपण घेण्यासाठी बाहेर जात असतो. घरामध्ये मुलांना सुट्टी लागली असते, त्यामुळे देखील ते खेळायला जाणं येणं त्यांचं चालू असते. आपण कामामध्ये असतो, तर आपल्या घराच्या बाहेर चपलांचा ढीग हा तसाच पडून असतो. चपला ह्या अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. घराच्या बाहेर चप्पल उलटी कधीही पाडू नये, त्यामुळे वास्तुदोष लागतो. म्हणजे तसं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की घराच्या बाहेर चप्पल ही कधीच उलटी नसावी. तर आवर्जून आपल्याला जे चप्पल स्टँड आहे ते एका साईडला ठेवायचं आहे. घरातल्या सगळ्यांना तुम्ही सांगू शकता की चप्पल ह्या एका साईडला काढायचं आहे. जशी प्रदोष काळामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजाचा बाहेरचा जो परिसर आहे ते देखील आपल्याला स्वच्छ ठेवण्याचा उद्या प्रयत्न करायचा आहे. चप्पल तुम्ही एका साईडला ठेवा. चप्पल स्टँड तुमच्याकडे नसेल तर चप्पल स्टँड ची अरेंजमेंट तुम्ही करा. एका साईडला आपल्या चपला ह्या असल्या पाहिजेत.
त्या अस्ताव्यस्त कधीही तशाही म्हणजे उद्या सण आहे म्हणूनच नाही, तशाही चपला आपल्या कधीच आपल्या घराच्या बाहेर अस्ताव्यस्त पडलेल्या नकोत. तर ह्या काही दिवाळीच्या दिवशी गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहे. तिचं आगमन हे आपले अतिशय चांगलं व्हावं, सुखकारक व्हावं, यासाठी ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अमावस्येची सुरुवात कधी होणार आहे, दिवाळीचा शुभमुहूर्त कधी आहे. उत्तमोत्तम शुभमुहूर्त जो आहे तो आपल्याला 6:04 तर 8:35 उत्तम पूजेचा मुहूर्त हा आहे. त्यामुळे आपल्याला याच प्रदोष काळामध्ये पूजा ही माता लक्ष्मीची करायची आहे. लक्ष्मीपूजन हे आपल्याला याच काळामध्ये करायचं आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून हॅपी दिवाळी. तुमची दिवाळी ही अतिशय आनंदाची, भरभराटीची आणि उत्तम आरोग्याची जावो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. जय गजानन. धन्यवाद.